सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचे 7:30 झालेत आणि खूप आजूबाजूला बघता एकदम गारवा आहे, मस्त वाटतंय. आणि हे बघा घराचा परिसर. तर आता आम्ही नाश्त्याला अप्पे बनवतोय, ते खाणार. आणि 11 वाजता आमचा एक फ्रेंड आहे, तो गाडी घेऊन येणार आहे. तर त्याच्या गाडीतून आज आम्ही चाललो आहोत दाभोळला, चंडिकेच्या मंदिरात. आणि तिथून येताना परशुराम भूमीला जाऊन येणार आहोत. हे बघा घराचा आजूबाजूचा परिसर पण दाखवते. तर आता सकाळचं सगळ्यांचा आंघोळ वगैरे फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून निघायचं आहे. तोपर्यंत थोडंफार आजूबाजूचा परिसर दाखवते. हे बघा वांदर आलेत ना ग. तुम्हाला आवाज येतोय? इथून दाखवते बघा. समोर लाकडं जमा करून ठेवली आहेत. आणि हे बघू शकता, हे चिकूचं झाड आहे. मध्ये मध्ये चिकू आहेत, छोटे आहेत ते. हे बघा, हे चिकूचं झाड. कुठे? इकडे आहेत. हे बघ इथे आहेत चिकू. हे बघा इथे आता किचनमध्ये नाश्त्याची तयारी करून ठेवलेली आहे ताईने. इथे चहा झाला आहे. आज कोरा चहाच घेणार आहोत. आज बनणार आहेत अप्पे. मस्त चुलीजवळ बसून असं गरम गरम शेक घ्यायचा. इथे पण बरीच वेगवेगळी झाडं आहेत. इथे फणसाचं झाड आहे. इथे एक मगाशी गोकर्णची वेल होती. हा हे बघा इथे गोकर्णीच आहे. छान वाटतं ना असं चुलीचा स्मेल. आणि धग मंगळवारवाला. आज ॲक्च्युली मंगळवार आहे आणि आज आम्ही इथे अंजरल्याला जाणार होतो कड्यावरच्या गणपतीला. आज पप्पांचा वाढदिवस आहे. आज पप्पांना 67 इयर कंप्लीट होत आहे. तर त्यांचा वाढदिवस पण होता आणि म्हटलं गावी आलं आहे तर त्यांनाही दाखवायचं होतं. पण आज पॉसिबल होत नाही गाडीमुळे. तर आज आम्ही कुठे चाललो आहे? कुठे चाललो आहे? चंडिका. हां, दाभोळच्या चंडिकेला. आता मोबाईलची चार्जिंगसुद्धा बॅटरी लो झाली आहे. 20% खाली आली आहे. तर मी आता चार्जला लावते मोबाईल. मग सगळी तयारी झाल्यावर थोडं थोडं मध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवते. बाय. विशाल हाच रे. कुठे चाललं सांग आता. आता बोलायचं. दाभोळला चाललोय. दाभोळला कुठे? चंडिका देवीच्या दर्शनाला चाललोय.
हां बघू जाऊ दाभो जेटीला पण जाऊ कदाचित. हां परशुराम भूमी परशुराम भूमी आणि त्याला विचारूया कोण ठरेल वगैरे. तर आता 11चा टायमिंग, आता कसं जमतंय ते वेळेप्रमाणे. 11चा टायमिंग दिलेला. आता सभागृह होत आले, अजून तो आला नाही आहे. आला की निघू आम्ही रेडी होऊन बाहेर येऊन उभं राहिलो आहे घरी. हे बघा रेडी होऊन सगळे बाहेर आलो आहे. आता ते येतोय त्याची वाट बघतोय. चल लवकर, गाडी आली बघ. ये हां लॉक लावला, गेट लावून घे बाहेरून. चल हे आहे विशालचं घर आहे ना. ये का ही आहे मित्राची गाडी. काय दाभोळ जायचंय ना, अंदरला पण होऊ शकतं. अंदरला हां पण मग बाकीचं ड्रायव्हर भेटलाय. आला स्वतःहून आला सांगायला पण बाकीचं काय नाही. मी जातोय. घाणेकरी देवीचं मंदिर आहे ते. चल गाड्या वसईवरून नाही जाणार ना नाजोपराला. हो हे किती वाजले आता? 1:15 झाला. हां 1:45ला आत्ता आम्ही स्वयंभू श्री चंडिका देवीच्या मंदिरात म्हणजे दाभोळला आलो आहे. पोहोचलो आत्ता जस्ट. तर चला तिथे जाऊया. आणि 2 वर्षांनी आलो आहे मी इथे आता, हे ना रे. दादासोबत आलो होतो तेव्हा आलो होतो. हो 24ला आलो होतो जानेवारीमध्ये. हो तेव्हा ते तिकडून चालले. हा जाऊ दे तिथूनच. सांभाळून जा, उतार आहे. खालून जाणार होतो ना आपण. हां खालून जायचं होतं. मेन तिकडून आहे. उतरूया, तिथून उतरूया पाहिजे तर. चला मंदिरात. इथून खालून नाही जात. इकडे नाही, इथे बघ, इथे या. हे बघ कपड्यात कशी. इथे लाईट वगैरे नाही लावत नाही. इथे इथे बघा तेल आहे हा सांडलेला. मागच्या वेळेला आलो होतो ना, लाईट नव्हती. हे त्यांना घेऊन ये रे. लाईट नसते तिथे अजिबात. हा दिवा आहे ना, तेल सांडलंय तिथे पूर्वीपासूनच तो ओतलाय ना, ते झिरपतात त्या पंख्या.
बसूया थोडा वेळ. हे बाई इथे झरा आहेत इकडे, इथून येतात. गाडी हलते तर कसा व्हिडिओ पण हलतो. क्रिकेटर होतं ना अजित त्याचं गाव? त्याचं गाव. अरे वा. हे? हलते हे गाव. वाव. मागे गेलं ते की चाललंय इथून पुढे जा.